राज्यात सध्या धो-धो पाऊस पडत आहे। कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला पाऊस अक्षरशः झोडपून काढतोय। गुरुवारी राज्यात मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यातील आतापर्यंतचा चांगला पाऊस पडल्याचं सांगितलं जातंय। सर्वाधिक पाऊस कोकणात झाला। राज्यासाठी आजचा दिवस देखील खूपच महत्त्वाचा आहे। आज देखील राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। कोकणातील जिल्हे पुणे, सातारा आणि कोल्हापूरला आज पाऊस झोडपून काढणार आहे। त्यामुळे या भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावं। बातमी सविस्तर पाहूयात। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आता सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज पुणे जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे। पुण्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिकमधील घाटमाथा, साताऱ्यातील घाटमाथा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे। तसंच आज मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या सर्व जिल्ह्यांना हवामान खात्याकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असल्याचं सांगण्यात आलंय। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय परिस्थिती आहे, पाऊस आहे की नाही, ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। बातमीला जास्तीत जास्त शेअर करा। फेसबुकवरती ही बातमी पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज या फेसबुक पेजला देखील फॉलो करा, जेणेकरून तिथे देखील आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल।